नमस्कार. द लॅटरल व्ह्यू या व्हिडिओ चॅनलमध्ये तुमचं स्वागत. आपण इथे वेगवेगळ्या सामाजिक, राजकीय आणि धार्मिक विषयांवरती चर्चा करत असतो. परवा म्हणाल्याप्रमाणे सर्व धर्म समभाव उर्फ सेक्युलरिझम या विषयावरती आपल्याला असलेली माहिती आणि वास्तव या दोन्हीच्या मधला फरक दाखवून देण्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे. हा एकच व्हिडिओ नाहीये, कदाचित त्याचे 2 किंवा 3 एपिसोड होऊ शकतील. हा एक अत्यंत वेगळा विषय आहे, ज्याच्यावरती आपण फारसं बोलत नाही. आपल्याला ज्या गोष्टी माहिती नाहीत आणि अज्ञानातलं सुख म्हणजे काय असतं हे तुम्हाला ही सर्व धर्म समभाव उर्फ सेक्युलरिझम नावाची संकल्पना समजल्यानंतर लक्षात येईल आणि आपल्याला किती व्यवस्थित मूर्ख बनवलं गेलं आहे, याच्याबद्दल तुम्हाला नक्कीच खेद वाटेल किंवा कदाचित संताप सुद्धा येऊ शकतो. 26 जानेवारी 1950 साली जेव्हा भारतामध्ये संविधान लागू केलं गेलं, त्या दिवशी घटनेची जी प्रिएम्बल ज्याला म्हणतो, त्या प्रिएम्बलमध्ये भारताचा उल्लेख करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक असा केलेला आहे. म्हणजे सॉव्हरीन डेमोक्रॅटिक रिपब्लिक. सॉव्हरीन डेमोक्रॅटिक रिपब्लिक याचा अर्थ असा होतो की भारत सरकार किंवा भारत हे एक असं राष्ट्र आहे की जिथलं शासन धर्मापासून अलिप्त राहणार आहे. धर्म या संकल्पनेपासून स्वतःला वेगळं ठेवणार आहे, परंतु त्याच वेळेला आम्ही सर्व नागरिकांना धर्म पालन करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य देणार आहोत. थोडक्यात धर्म ही तुमची खाजगी बाब आहे आणि तिचं तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या धार्मिक परंपरांच्या संस्कृतीच्या अनुसार पालन करा. संविधान त्याच्यामध्ये ढवळाढवळ करणार नाही. परंतु परंतु हे परंतु फार महत्वाचं आहे बरं का. परंतु या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी संविधान, परत एकदा मी बोलतोय, या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी संविधान हा सर्वोच्च धर्म असेल. हे वाक्य फार महत्वाचं आहे, जे राज्यघटनेच्या मूळ प्रिएम्बलमध्ये आहे. कारण सध्या तुम्ही सगळीकडे जर रील्स बघितल्या तर सगळेजण हेच म्हणतात की आमचा धर्म हा देशाच्या आधी येतो, आमचा धर्म हे संविधानाच्या आधी येतं. तर हे नवीन ज्ञान कुठून झालेलं आहे? 26 जानेवारी 1950 साली लागू झालेल्या संविधानामध्ये ही तरतूद नव्हती. मग हे नक्की नंतरचं पिल्लू आलेलं कुठून आहे हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला पाहिजे. आता ह्या जो मूळ आपला ढाचा होता संविधानाचा, त्याच्यामध्ये धार्मिक स्वातंत्र्य हा शब्द वापरताना त्याच्यामध्ये त्यांनी श्रद्धा, उपासना आणि विश्वास याचं स्वातंत्र्य, अर्थात माझी एखाद्या धर्मावर श्रद्धा आहे, माझी एखाद्या ईश्वरावर श्रद्धा आहे आणि माझी एखाद्या धर्मतत्वावर श्रद्धा आहे, तर या धर्मतत्वांवरती श्रद्धा ठेवण्याचं, एखाद्या ईश्वराच्या स्वरूपाचं मला रुचेल, मला पचेल, मला आवडेल या पद्धतीने उपासना करण्याचं आणि देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवण्याचं मला स्वातंत्र्य या देशाच्या राज्यघटनेने प्रदान केलेलं आहे. थोडक्यात या देशाचा एक अधिकृत राजधर्म नाही. जे आपल्याकडे आता हिंदू राष्ट्राची मागणी एक होत असते, तर आपल्या देशाच्या संविधानाच्या मूळ स्वरूपामध्ये धार्मिक देशाची ही संकल्पना नाही. पण त्याच वेळेला आपला देश हा धर्मविरोधी सुद्धा नाही. म्हणजे धर्माचं पालन करणं कुठल्याही नागरिकांनी हा आपण त्याचा वैयक्तिक अधिकार म्हणून मान्य केलेली गोष्ट आहे. आता याच्यामध्ये हा सेक्युलरिझम नावाचा जो शब्द आलेला आहे, तर सेक्युलरिझम ही जी मूळ संकल्पना आहे, ही पाश्चात्य संकल्पना आहे. सेक्युलरिझम ही संकल्पना कशी जन्माला आली हे थोडंसं मी तुम्हाला सांगतो. पाश्चात्य देशांमध्ये असं झालं की येशू ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर ख्रिस्त हा एक वेगळा तिथं धर्म, ख्रिश्चनिटी हा एक वेगळा धर्म तिथं उदयाला आला आणि या धर्माचा पालन करणारे जे लोक होते, म्हणजे ज्याला धर्माचारी आपण म्हणू शकतो, पोप म्हणू शकतो, पाद्री म्हणू शकतो, बिशप म्हणू शकतो, तर या सगळ्या लोकांच्याकडे स्वतःचं सैन्य असायचं आणि हे लोक सत्ता वेगवेगळ्या भूमीला पादाक्रांत करून तिथं स्वतःची धर्मसत्ता स्थापन करायचे आणि धर्मसत्ता स्थापन केल्यानंतर ते त्या भूमीमध्ये सर्वत्र स्वतःच्या धर्माचा प्रचार प्रसार करायचे. मग त्याच्यासाठी ते सामदाम दंडभेद असं सगळं वापरायचे. तर युरोपमध्ये बऱ्याच काळापर्यंत धर्मसत्ता आणि राजसत्ता ही एकच झालेली होती. धर्मसत्ता आणि राजसत्तेचं सेपरेशन नव्हतं. जो
राष्ट्राचा प्रमुख असायचा तोच धर्माचा प्रमुख असायचा, धर्माचा प्रमुख जो असायचा तोच राष्ट्राचा प्रमुख असायचा. आता ही सिस्टीम तुम्हाला इराणमध्ये दिसते, की इराणचा जो धर्मगुरू आहे हा सर्वोच्च धर्मगुरू आहे. इराणचा प्रेसिडेंट वेगळा आहे, इराणचा प्राईम मिनिस्टर वेगळा आहे, इराणची पूर्ण वर्किंग टीम वेगळी आहे, पण इराणचा जो धर्मगुरू आहे हा सर्वोच्च आहे. या पद्धतीची संरचना त्या काळात युरोपमध्ये होती. मग काही काळानंतर राजसत्ता आणि धर्मसत्ता याचं विलगीकरण केलं गेलं. मग हे जे विलगीकरण केलं गेलं याला निगेटिव्ह सेक्युलरिझम असं नाव दिलं गेलं. मग याच्यात त्यांनी काय केलं की राज्य ही संकल्पना पूर्ण वेगळी आहे, धर्म ही संकल्पना पूर्ण वेगळी आहे, दोघांच्या मध्ये एक अभेद्य भिंत आहे. राज्य धर्माला काही मदत करणार नाही, धर्म राज्याला काही मदत करणार नाही. मग राज्य जे काय कायदे करेल त्या कायद्यांमध्ये सुद्धा धर्माला कुठल्याही स्वरूपाचं स्थान राहणार नाही. ही झाली निगेटिव्ह सेक्युलरिझमची संकल्पना. आता भारताची जी पॉझिटिव्ह सेक्युलरिझमची संकल्पना आहे याच्यामध्ये आपली राज्यसंस्था काय म्हणते की आम्ही कुठलाही राजधर्म नसेल, परंतु आम्ही सगळ्या धर्मांचा आदर करू. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याकडे संविधानकर्त्यांनी इनिशियली एक शब्द वापरला होता, धर्मनिरपेक्षता. ही धर्मनिरपेक्षता जी आहे ती सकारात्मक किंवा ज्याला आपण पॉझिटिव्ह सेक्युलरिझम म्हणतो अशा पद्धतीची पॉझिटिव्ह सेक्युलरिझम होती, की धर्मनिरपेक्षता म्हणजे आम्ही धर्माच्या नावाखाली कुठल्याही ह्युमन राईट्सचं उल्लंघन जे आहे ते आम्ही सहन करणार नाही. मग कुठल्याही पद्धतीने जर तुम्ही धर्माच्या नावाखाली कुणाचं शोषण करणार असाल तर ते शोषण सरकार मान्य करणार नाही, त्यावेळेला सरकार त्याच्यामध्ये हस्तक्षेप करेल. त्याच वेळेला या धर्मनिरपेक्ष संकल्पनेमध्ये अजून एक मुद्दा असा आला होता की अल्पसंख्याक जे धर्म असतील त्या धर्मांना त्यांचे शैक्षणिक आणि सांस्कृतिक हक्क जपण्यासाठी सरकार मदत करेल. हा मुद्दा लक्षात घ्या बरं का, हा महत्वाचा मुद्दा. मग त्याच्यानंतर जी एक अजून संकल्पना आली ती म्हणजे सर्व धर्म समभाव. ही जी सर्व धर्म समभाव संकल्पना आली आहे ही कुणाच्या सुपीक मेंदूतून निघाली असेल तर ते आहेत महात्मा गांधी. महात्मा गांधींचा जो विचाराचा पाया होता तो असा होता की सर्व धर्मांचा मार्ग जरी वेगळा असला तरी त्यांचं अंतिम ध्येय एकच आहे आणि म्हणून आपण सर्व धर्मांना समान मानलं पाहिजे. या दृष्टिकोनातून महात्मा गांधी म्हणाले की सर्व धर्म समभाव. मग हा जो सर्व धर्म समभाव आहे हा गांधीजींच्या मते सामाजिक पातळीवरती जास्त इम्प्लिमेंट व्हायला हवा आहे आणि आमच्यामध्ये आपल्याला दुसऱ्या धर्मांबद्दल आदर बाळगण्याची आवश्यकता आहे. या संकल्पनेमध्ये विविधतेतील एकता ही पण एक संकल्पना अंतर्भूत केली गेली होती. हा विशुद्ध आदर्शवाद होता, हा विशुद्ध भोळसटपणा होता, ही पराकोटीची एक आदर्श अशी विचारसरणी होती की जिला व्यवहारामध्ये कुठल्याही प्रकारे स्थान नव्हतं. गांधीजींची अहिंसा, गांधीजींचा जो काय आदर्शवाद होता त्या सगळ्याला द्विराष्ट्र सिद्धांतानंतर जी फाळणी झाली आणि त्या फाळणीनंतर जे अनन्वित अत्याचार झालेले आहेत हिंदूंवर त्याच्यावरती, त्यामुळे त्याच्यामध्ये पाणी फिरवलं गेलेलं आहे की आपल्याला कळलं की गांधीजींची विचारसरणी खरोखरीच आदर्श आहे, परंतु तिची व्यावहारिक मूल्य शून्य आहे. आपल्या देशाची फाळणी झाली त्याच्यावर. पण तोच जो सिद्धांत गांधीजींनी मांडलेला होता त्या सर्व धर्म समभाव नावाच्या बाटलीबंद भूताला 1976 साली इंदिरा गांधींनी बाहेर काढलं. त्यावेळेला त्यांनी आणीबाणी लादलेली होती, त्यावेळेला त्या देशातल्या हुकुमशहा होत्या आणि त्यांनी आपल्या देशाच्या संविधानामध्ये 42वी अमेंडमेंट केली आणि ही अमेंडमेंट त्यांनी संविधानाच्या प्रिएम्बलमध्ये केली गेली. प्रिएम्बल म्हणजे कसं असतं की ज्याच्यामध्ये बेसिकली आपल्या संविधानाची एक मूलभूत चौकट मांडली गेलेली आहे आणि या चौकटीमध्ये बदल केला जाऊ नये अशा पद्धतीचा एक आदर्श संकेत होता. त्या संकेतालाच आव्हान देऊन इंदिरा गांधींनी 42वी अमेंडमेंट केली. म्हणजे या टप्प्यावरती खऱ्या अर्थाने इंदिरा गांधींनी संविधान बदललेलं आहे. आज जे लोक मोदी सरकारच्या नावाने किंवा भाजपच्या नावाने किंवा संघाच्या नावाने ओरडतात की हे संविधान बदलणार, हे संविधान बदलणार, संविधान बदललेलं नाहीये. संविधान 1976 साली बदलून झालेलं आहे. आपलं जे मूळ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान होतं ते 1976 साली इंदिरा गांधींनी 42वी घटना दुरुस्ती आणून बदललेलं आहे. हे पहिल्यांदा संविधान प्रेमींनी लक्षात घेतलं पाहिजे. आता आपण पुढे सरकूया. आता या 42व्या घटना दुरुस्तीनंतर इंदिरा गांधींनी भारताची ओळख काय केली तर पहिली आपली ओळख अशी होती, सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक. आता इंदिरा गांधींनी आपली ओळख अशी केली, सार्वभौम समाजवादी
धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक, थोडक्यात सॉव्हरीन सोशालिस्ट सेक्युलर डेमोक्रॅटिक रिपब्लिक. त्यामुळे आपल्या देशाच्या राज्यव्यवस्थेमध्ये समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता, थोडक्यात सेक्युलरिझम. आता सेक्युलरिझम ला समानार्थी शब्द म्हणून इथं धर्मनिरपेक्ष असं जरी म्हणलं जात असलं तर ऍक्च्युअली आपल्या देशाच्या संविधानामध्ये ऍड काय झालं असेल तर समाजवाद आणि सर्व धर्म समभाव घुसला. धर्मनिरपेक्षता या टप्प्यावरती आपल्या देशातली संपुष्टात आली. आता ही धर्मनिरपेक्षता संपुष्टात आली आणि सेक्युलरिझम उर्फ सर्वधर्म समभाव आपल्या देशामध्ये लादला गेला, तर याचा परिणाम काय झालेला आहे हे आता आपल्याला समजून घ्यायचंय. राजकीय चौकटीमध्ये सेक्युलरिझम उर्फ सर्वधर्म समभाव घुसल्यामुळे काय झालं तर आता न्यायालयांना असा अधिकार मिळाला की सरकारने केलेला कुठलाही कायदा हा सेक्युलर आणि सोशालिस्ट चौकटीमध्ये आहे किंवा नाही. जर तो सेक्युलर आणि सोशालिस्ट चौकटीमध्ये नसेल तर न्यायालय त्या कायद्याला कचराकुंडीत फेकून देऊ शकते. ही प्रोव्हिजन 1950 सालच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेल्या ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये नव्हती. ही प्रोव्हिजन इंदिरा गांधींनी केलेली आहे. राजकीय पक्षांवर असं बंधन आलं की राजकीय पक्षांना सुद्धा त्यांच्या धोरणामध्ये सेक्युलरिझम आणि सोशलिझम इनकल्मिनेट करावा लागेल. त्याच्याशिवाय तुम्हाला तुमच्या राजकीय पक्ष म्हणून मान्यतेला आणि विस्ताराला बंधन घातली जातात. हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की सोशलिझम ही जी संकल्पना आहे ही ज्याला मान्य नाहीये तो पक्ष राजकीय पक्ष म्हणून रजिस्टर सुद्धा होऊ शकत नाही. परत एकदा सांगतो, ही गोष्ट 1950च्या ओरिजिनल संविधानामध्ये नव्हती. हुकुमशहा इंदिरा गांधींनी आणलेल्या संवैधानिक बदलानंतर ही गोष्ट राजकीय पक्षांना लागू झाली. आता याच्यामुळे सामाजिक पातळीवरती काय बदल झाला तर सेक्युलरिझम उर्फ सर्व धर्म समभाव आणल्यामुळे असं झालं की बहुसंख्याक हिंदू वगळता अन्य सर्व धार्मिक गटांना या देशामध्ये एक कायदेशीर प्रोटेक्शन प्राप्त झालं. म्हणजे हिंदूंच्या पासून त्यांना एक वेगळ्या प्रकारची इम्युनिटी मिळाली. हिंदूंच्या पासून ते सेपरेट झाले. हिंदूंच्या कुठल्याही पद्धतीच्या संकल्पनांना पालन करण्याचं किंवा मानण्याचं बंधन त्यांच्यावरचं संपुष्टात आलं. आता याच्यात असं त्यांनी एक मुद्दा मांडला होता की याच्यामुळे आपल्याकडे सामाजिक एजन्सी होईल, तर झालाय का नाही हे आपण आज आता बघतो आहोत. आता या समाजवादी शब्दामुळे गोंधळ काय झाला की लोक कल्याणकारी राज्य अर्थात वेलफेअर स्टेट नावाची आपल्याकडे एक संकल्पना आली. मग आता याच्यामुळे काय झालं, वेलफेअर स्टेटमध्ये तुम्हाला गरिबांपर्यंत सगळ्या गोष्टी पोचवायच्यात. गरिबांपर्यंत जर गोष्टी या पोचवत असताना गरिबांची क्रयशक्ती वाढवण्याच्या ऐवजी गरिबांना या गोष्टी फुकटामध्ये पोचवण्याचा सरकारला अधिकार प्राप्त झाला आणि त्याच्यामुळे नागरिकांची क्रयशक्ती कमी झाली. कष्ट करून पैसे भरण्याच्या ऐवजी आपण गरीब म्हणून मिरवत सरकारच्या योजनांचा किंवा सरकारच्याकडनं मिळणाऱ्या पैशाचा फुकटात लाभ घेऊ शकतो, ही मानसिकता याच्यातून निर्माण झाली. याचे काही सकारात्मक परिणाम सुद्धा झाले की जसं बँकांचं राष्ट्रीयकरण होऊ शकलं किंवा मोठमोठ्या ज्या इंडस्ट्री आहेत त्याच्यामध्ये 49-51% पार्टनरशिप करून सरकारला त्या मोठ्या उद्योगांमध्ये स्वतःचा स्टेक निर्माण करता आला. या दोन गोष्टी याच्यामधून घडलेल्या आहेत. आता अगदी आतापर्यंतची जी आपली चर्चा झाली आहे तिला जर बुलेट पॉइंट्स मध्ये समजून घ्यायचं असेल तर धर्मनिरपेक्षता ही पॉलिसी होती जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिली होती. सेक्युलरिझम हे साधन आहे, म्हणजे हे एक साधन आहे जे तुम्हाला तुमचं उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी हवं आहे. आणि सर्व धर्म समभाव हे साध्य आहे. सर्व धर्म समभाव हे आपल्याला अचीव करायचंय की देशभरातील नागरिकांच्या मनामध्ये सगळ्या धर्मांच्या बद्दल समान भावना असावी आणि प्रत्येकाने स्वतःचा धर्म वगळता अन्य धर्मांच्या बद्दल आदर वागावा. आता या दोन संकल्पना ज्या नवीन लादल्या गेल्या त्या दोन्ही संकल्पना धर्मनिरपेक्षता या प्रिन्सिपलमध्ये अनुस्यूत होत्या किंवा अंतर्भूत होत्या. कशा तर धर्मनिरपेक्षतेमध्ये मुळातून सरकारनी लोकांच्या धार्मिक भानगडीमध्ये टांग खुपसायची नाही, ही एक क्रिस्टल क्लिअर पॉलिसी होती.
सो धर्म त्या दृष्टीने वेगळा होता, राज्ययंत्र वेगळं होतं. सेक्युलरिझम किंवा सर्वधर्म समभावाचे जे परिणाम झालेले आहेत, ते परिणाम जेव्हा तुम्ही समजून घ्यायला लागाल त्यावेळेला तुम्हाला कळेल की इंदिरा गांधींनी 1976 साली संविधानात केलेला हा बदल हिंदूंच्या पाठीत खुपसलेला खंजीर, अक्षरशः खंजीर. आता कसं हे समजावून सांगतो. 1976 नंतर काय बदल घडला, की ख्रिस्ती आणि मुसलमान लोकांच्या ज्या शिक्षण संस्था आहेत, त्या शिक्षण संस्थांमध्ये त्यांनी काय शिकवायचं याच्यावर सरकारचं कुठल्याही पद्धतीचं नियंत्रण नाही. कारण त्याला धार्मिक स्वातंत्र्य आहे. ओके. याच्यासाठी आर्टिकल 29 आणि 30 आहे. परंतु 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 त्याच वेळेला ख्रिस्ती आणि मुस्लिम शिक्षण संस्थांना सरकार आर्थिक अनुदान देऊ शकतं, वाटेल तेवढं आर्थिक अनुदान देऊ शकतं आणि त्याचा ते विनियोग कसा करतात हे सरकार त्यांना विचारू शकत नाही. कारण तशा पद्धतीने त्यांना विचारणा करणं हे त्या संस्थांच्या धार्मिक किंवा त्या अल्पसंख्याकांच्या धार्मिक अधिकारामध्ये तुम्ही ढवळाढवळ करण्यासारखं. थोडक्यात तुम्ही ख्रिश्चन कॉन्व्हेंट स्कूल्सना आणि मुस्लिम मदरसांना फक्त पैसे वाटायचे. तुम्ही कुठे खर्च करता, काय खर्च करता आणि तुम्ही हे पैसे खर्च करत असताना जी सरकारची ऑफिशियल पॉलिसी आहे, सर्व धर्म समभाव, ही तुमच्या शाळेमध्ये शिकवता का नाही, हा प्रश्न विचारायचा सुद्धा अधिकार सरकारला नाही. आणि ही सिच्युएशन 1976 साली पण होती आणि हीच सिच्युएशन 2026 साली पण आहे. 1976 साली त्यांनी जेवढ्या पद्धतीने आर्थिक अनुदान या ख्रिस्ती आणि मुस्लिम शिक्षण संस्थांना द्यायला सुरुवात केली असेल, आज आपल्या देशामध्ये त्याच्या काही पट अनुदान दिलं जात आहे आणि ते त्यांच्या शिक्षण संस्थांमध्ये काय शिकवतात याच्यावरती बोलण्याचा आपल्या सरकारला अधिकार नाही. ही अत्यंत घातक तरतूद केली गेली आणि जी 1976 साली केलेल्या अमेंडमेंटमुळे झाली. आता याउलट हिंदू जे बहुसंख्याक आहेत, तर त्यांच्या बाबतीत काय होतं, तर हिंदूंची जर शिक्षण संस्था असेल तर त्यांना सरकारने मान्य केलेला कोर्सच शिकवण्याचं बंधन आहे. मग तुम्ही सीबीएसई शिकवू शकता, तुम्ही आयसीएसई शिकवू शकता, तुम्ही एसएससी शिकवू शकता, पण सरकारने दिलेला कोर्स शिकवणं तुम्हाला बंधनकारक आहे. तुम्हाला कुठल्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा व्यक्ती, मुलगी शाळेमध्ये शिकायला आली तर तिला ऍडमिशन देणं बंधनकारक आहे. तुम्हाला ऍडमिशन देताना कुठल्याही पद्धतीची कोटा सिस्टीम वापरणं शक्य नाही. तुमच्याकडे येणारे विद्यार्थी 3-5 किलोमीटर जे काय सरकारने ठरवलेले नियम आहेत त्या परिघातले असावेत आणि अल्फाबेटिकली तुम्ही त्यांना ऍडमिशन द्यायची आहे. थोडक्यात तुम्हाला कुठल्याही प्रकारे हिंदूंना स्वतःच्या शाळामध्ये कुणाला शिकवायचं किंवा कुणाला भरती करायचं याच्यावर तुमचा अधिकार नाहीये. तुम्हाला जो कोर्स शिकवावा लागणार आहे तो शासनाच्या डायरेक्टिव्ह प्रमाणेच असला पाहिजे. त्याच्या बाहेर जाऊन तुम्ही त्यांना काहीही शिकवू शकत नाही. आणि याच्या पुढे जाऊन आता तुम्ही अल्पसंख्याकांना तर धार्मिक शिक्षण संस्थाही स्थापन करायला परवानगी दिली आहे आणि अल्पसंख्याकांच्या ज्या अधार्मिक सुद्धा शिक्षण संस्था आहेत त्यांना सुद्धा तुम्ही आर्थिक अनुदान देताय. अल्पसंख्याकांच्या धार्मिक शिक्षण संस्थांनाही तुम्ही अनुदान देताय. या उलट हिंदूंच्या ज्या धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत त्यांना सरकार अनुदान देणार नाही. पण आता समजा तिरुपती ट्रस्ट आहे, तिरुपती ट्रस्टचं मेडिकल कॉलेज असेल, आयुर्वेदिक कॉलेज असेल, इंजिनिअरिंग कॉलेज असेल, तर तिरुपती ट्रस्टनी जर समजा सांगितलं की हे कॉलेज चालवण्यासाठी आम्हाला एक 10 कोटी रुपये खर्च येतो, तर ते 10 कोटी रुपये तिरुपतीच्या मंदिराच्या उत्पन्नातला तेवढा हिस्सा सरकार त्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूटला खर्च करण्यासाठी देईल. थोडक्यात हिंदूंनी हिंदूंच्या मंदिरात दिलेलं जे दान आहे तोच पैसा सरकार फक्त तुम्हाला हिंदूंना रेग्युलर एज्युकेशनसाठी किंवा धार्मिक शिक्षण देण्यासाठी दान करण्याची परमिशन देत आहे. सरकार हिंदूंसाठी स्वतःच्या खिशात हात घालत नाही. ही परिस्थिती 1976 साली पण होती आणि ही परिस्थिती 2026 साली सुद्धा तशीच्या तशी आहे. याला जर आपण समजून घ्यायचं असेल तर हे अल्पसंख्याक समाजाचे लाड करणं आहे आणि बहुसंख्याक हिंदूंना दुय्यम वागणूक देणं आहे. आणि हे कधीपासून सुरू झालेलं आहे? 1976 पासून. आता याचा दुसरा परिणाम कसा झाला तुम्हाला मी सांगतो. सर्व धर्म समभाव ही संकल्पना सर्व सरकारी शाळांमध्ये, हिंदूंच्या खाजगी शाळांमध्ये ऍज अ गव्हर्नमेंट पॉलिसी म्हणून शिकवली जाणार. नाही, सगळे धर्म हे समानच असतात. आपण सगळे एकाच ईश्वराची लेकरं आहोत आणि शेवटी अंतिमतः आपण एकाच सत्याला जाणून घेणार आहोत किंवा एकाच तत्वामध्ये विलीन होणार आहोत. ही आपल्या उपनिषदांची पण विचारसरणी आहे. ही उपनिषदांची विचारसरणी नाही असं नाहीये. ही आपल्या उपनिषदांची विचारसरणी 100% आहे. परंतु त्याच वेळेला
इस्लाम मधले जे धार्मिक ग्रंथ आहेत, त्या धार्मिक ग्रंथामध्ये अन्य धर्मियांचा उल्लेख काफीर असा केला जातो. ते हीन आहेत, त्यांचं धर्मांतरण करून त्यांना आपल्या धर्मामध्ये घ्या, अशा पद्धतीची त्यांच्या धार्मिक ग्रंथांची शिकवण आहे. ख्रिश्चन धर्माच्याही धार्मिक ग्रंथांची शिकवण काय, की जे मूर्तीपूजक आहेत, जे निसर्ग पूजक आहेत, ते हिथन आहेत, ते पेगन आहेत, ते न्यून नागरिक आहेत. त्यांना तुम्ही आपल्या धर्मामध्ये आणा, त्यांना आपलं धर्मांतर करून त्यांना आपलं बनवून घ्या. ही तुमची एक ख्रिश्चन नागरिक म्हणून तुमचं कर्तव्य आहे. किंवा मुस्लिम नागरिकाला हे तुझं मुस्लिम नागरिक म्हणून कर्तव्य हे सांगितलं जातं. हे त्यांच्या शिक्षण संस्थांमध्ये त्यांना सांगितलं जातं. हे त्यांच्या शिक्षण संस्थांमध्ये हे सांगण्याचा अधिकार त्यांना संविधानाने दिलेला आहे. या अधिकाराचं पालन करताना त्या शिक्षण संस्थांना लागणाऱ्या अतिरिक्त पैसे देण्याचं काम 1976 पासून 2026 पर्यंत आपले आलेली सगळी सरकारं प्रामाणिकपणाने पार पाडत आहेत. आणि त्याच वेळेला समस्त हिंदूंना त्यांच्या शाळांमध्ये, त्यांच्या कॉलेजेसमध्ये किंवा सरकारी शाळांमध्ये, सरकारी कॉलेजेसमध्ये मात्र सगळे धर्म समान आहेत हे शिकवले. थोडक्यात काही लोकांना हिंदूंचा द्वेष करा किंवा हिंदू हे कसे गौण लोक आहेत हे शिकवलं जाते. दुसरीकडे हिंदूंना मात्र शिकवलं जाते सगळेजण समान आहेत, तुम्ही कोणाबद्दल द्वेष नाही करायचा बरं का. या मुद्द्यावरती अत्यंत गांभीर्याने तुम्ही विचार करा. आता याच्यानंतर दुसरी गोष्ट काय केली गेली, की आपल्या देशातले जे समाज सुधारक होते, आपल्या देशातले जे विचारवंत होते, आपल्या देशातले जे सेलिब्रिटी होते, आपल्या देशातला मीडिया होता, आपल्या देशातले चित्रपट होते, दूरदर्शन हे माध्यम होतं, आपल्या देशातली नाटकं होती, ही जी सगळी क्षेत्र आहेत, की ज्या क्षेत्रातून लोक कुठल्या ना कुठल्या प्रकारचं ज्ञान, माहिती किंवा करमणूक मिळवू शकतात. या सगळ्या ठिकाणी सेक्युलरिझम आणि थोडक्यात सेक्युलरिझम उर्फ सर्वधर्म समभाव पसरवला गेला आणि या सगळ्या ठिकाणी हिंदू धर्मावरती मनसोक्त टीका केली गेली. आता ही सर्वधर्म समभाव ही संकल्पना लादल्यानंतर आणि अशा पद्धतीने अन्य धर्मियांना प्रचंड अधिकार दिल्यानंतर आणि गेली 50 वर्ष सातत्याने राजकीय, सामाजिक आणि सर्व स्वरूपाच्या माध्यमातून हिंदूंना बॅशिंग केल्यामुळे परिणाम काय झालेला आहे, की आज हिंदूंचा धर्माभिमान पूर्णपणे संपलेला आहे. दुसरी गोष्ट अशी झालेली आहे, की हिंदू लोक स्वतःच्या धर्माप्रती उदासीन झाले आणि ह्याच्यासाठी कारण आहे गेल्या 50 वर्षामध्ये आपल्याला शिस्तबद्धरित्या हे जे शिक्षण दिलं गेलेलं आहे. म्हणजे आपण असं म्हणतो ना, की एखाद्याला अफूचा नशा जर लागला तर काही काळानंतर त्याच्या सेन्सेस बधीर होऊन जातात, त्याला काय चाललेलं आहे हे कळत नाही. तसं आपला हिंदू या सर्व धर्म समभाव उर्फ सेक्युलरिझम नावाच्या अफूमुळे आज बधीर झालेला आहे, त्याला काय चाललेलं आहे हे समजत नाही. आणि मग 50 वर्ष सातत्याने ही गोष्ट कानी कपाळी ओरडल्यामुळे आज प्रॉब्लेम असा झालेला आहे, की ज्यांना हिंदू लोक आपले आयकॉन म्हणवतात, ज्यांना हिंदू लोक आदर्श समजतात, जे लोक हिंदूंना असं वाटतं की हे आमचे नेते आहेत, हे आमचे तारणहार आहेत, हे हिंदूंच्या साठी काहीतरी करणार आहेत, असे सगळे लोक तुम्हाला सेक्युलरिझम बद्दल बोलताना दिसतील, सर्व धर्म समभावाबद्दल बोलताना दिसतील. यांच्यापैकी कुणालाही हिंदू धर्माबद्दल आस्थाच उरलेली नाही. ही एक अत्यंत घातक आणि भयावह परिस्थिती आहे आणि याच्यातून बाहेर पडायचं असेल तर आपण बाहेर कसं पडू शकतो, या बाहेर पडण्यासाठीचं सोल्युशन काय आहे, तर सोल्युशनचा व्हिडिओ तुम्हाला याच्या पाठोपाठ देतो आहे. आता या मुद्द्यावरती माझं असं म्हणणं आहे, की प्रत्येक हिंदूंनी शांतपणे विचार करावा, चिंतन करावं आणि एक जो नॅरेटिव्ह रेटला जातो, म्हणजे भाजपा सत्तेत आल्यानंतर भाजपा संविधान संपवणार, हा आरोप 2014 पासून सुरू होता. 2024 मध्ये तो हा पीक अवस्थेला पोहोचला होता. आता ह्या गोष्टीला रिटालिएट भाजपाकडनं सुद्धा पॉझिटिव्हली केलं गेलं नाही, कारण भाजपा सुद्धा या सर्व धर्म समभाव उर्फ सेक्युलरिझम नावाच्या सापळ्यामध्ये अत्यंत व्यवस्थितरित्या अडकवली गेलेली आहे. वास्तविक तुम्हाला सांगायचं काय होतं, तुम्हाला सांगायची खूप सोपी साधी गोष्ट होती, की 26 जानेवारी 1950 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना या देशाला अर्पण केलेली आहे, त्या राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची ओळख सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक उर्फ सॉव्हरीन डेमोक्रॅटिक रिपब्लिक अशी सांगितलेली आहे. आणि आम्हाला 1976 साली इंदिरा गांधींनी हुकुमशहा असताना जे केलेली घटना दुरुस्ती आहे ती मान्य नाहीये आणि आम्ही आमच्या संविधानाला
ओरिजिनल स्वरूपामध्ये लागू करू इच्छितो. एवढंच फक्त बोलायचं होतं, परंतु हे सुद्धा गेल्या 12 वर्षात बोललं गेलेलं नाहीये आणि सध्याची जी परिस्थिती आहे, तर आता कुणी हे बोलू शकेल का नाही, हा मनामध्ये संशय यावा अशी परिस्थिती निर्माण झाली. परंतु या सगळ्या नकारात्मकतेतून आपण बाहेर पडू शकतो. या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याकडे अक्षरशः एक ब्रह्मास्त्र उपलब्ध आहे. हे ब्रह्मास्त्र काय आहे, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ बिलकुल चुकवू नका. Facebookवरती माझे साधारणतः 19,000च्या आसपास फॉलोअर्स आहेत आणि आमच्या या चॅनेलवरती मात्र फक्त 2,500 जणच आमचा हा व्हिडिओ बघणार आहेत. तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, की आमचं हे चॅनेल लाईक, कॉमेंट, सबस्क्राईब करा. आपण एका अत्यंत गाभा असलेल्या विषयाला इथं हात घातलेला आहे आणि त्यामुळे हा व्हिडिओ प्रत्येक घरी पोहोचेल, प्रत्येक हिंदूपर्यंत पोहोचेल, प्रत्येक हिंदू याच्यावरती विचार करण्यासाठी प्रेरित होईल. या दृष्टिकोनातून तुम्ही हा व्हिडिओ पोहोचवावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. व्हिडिओ संपवण्यापूर्वी फक्त शेवटी एकच गोष्ट सांगतो. आम्ही लोक ज्या काही लव्ह जेहादच्या वगैरे केसेस बघतो, या बहुसंख्य केसेसमध्ये त्या मुलींच्या तोंडातून निघणारा पहिला शब्द हाच असतो, की काय हरकत आहे, काय फरक पडतो, तो मुलगा मुसलमान आहे तर. सगळे धर्म समानच आहेत ना. हे सगळे धर्म समानच आहेत ना, हे जे आपल्या मेंदूमध्ये शाळांपासून घुसवलं जातं ना, ते कसं एकतर्फी आहे, हे जाणून घ्यायचं असेल आणि याला सोल्युशन काय आहे, हे जर जाणून घ्यायचं असेल, तर पुढचा व्हिडिओ चुकवू नका. धन्यवाद.